संतोष देशमुख केसमध्ये एक मोठा ट्विस्ट. अचानक एक मोठं नाव समोर आलं जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख प्रकरणात एक दाबून ठेवलेला पुरावा उघडकीस, एक अशी गुप्त कॉल रेकॉर्डिंग जी दाबून ठेवली होती, व एक सगळ्यात मोठं नाव ज्यामुळे कोर्टाने घेतला नवीन निर्णय, ज्यामुळे आरोपीची पाचावर धारण बसली. आता आकाचा आका कोण होता की आता समोर आलं. नवीन गुप्त रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे जो वाल्मिक कराड, ज्याची दहशत पूर्ण बीडमध्ये होती, ज्याला सगळेजण घाबरत होते, तो अक्षरशः लहान मुलांसारखा चेहरा पाडून उभा राहिला. कारण की आता पापाचा घडा भरला. एक मोठं नाव समोर आलं जे आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं. या रेकॉर्डिंगमध्ये जे आज उघड झालं आहे त्याचा विचारही कुणी केला नव्हता, ज्यामुळे आता मुख्य आरोपींसहित 3 नवीन लोकांची नावे आता समोर आले आहेत. एक गुप्त कॉल रेकॉर्डिंगने सगळा गेम पलटला. एक अशी कॉल रेकॉर्डिंग जी कोणालाच माहीत नव्हती, ती आज अचानक कोर्टात उघड झाली. कालपर्यंत या प्रकरणात जे चित्र दिसत होतं ते वेगळं होतं, पण आज अचानक हा पुरावा समोर आल्यामुळे संपूर्ण गेमच पलटला आहे. पूर्वी अनेक पुरावे कोर्टात सादर झाले होते, पण या एका ऑडिओ क्लिपमुळे मुख्य आरोपीसहित आणखी 2 नवीन जणांचा त्यात समावेश झाला असून एक मोठं नाव समोर आलं. त्यांना आता शिक्षा होणार हे निश्चित झालं आहे. आरोपींचा अंत जवळ आला आहे. कोर्टात आतापर्यंत आरोपी वाल्मिक कराड म्हणत होता की मी त्या ठिकाणी नव्हतो, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मी घटनास्थळापासून खूप लांब होतो. पण जेव्हा ही कॉल रेकॉर्डिंग कोर्टात वाजवण्यात आली तेव्हा तो अक्षरशः लहान लेकरासारखा ढसाढसा रडू लागला. स्वतःच्या तोंडाने त्याने अशी कबुली दिली की ज्यामुळे कोर्टाला कठोर निर्णय घेणे भाग पडले. कारण की ते मोठं नाव जे होतं ते कोणतं होतं, या प्रकरणाचा मास्टरमाइंड ओण होता. सगळ्या गोष्टी आता अखेर समोर आल्या. कालपर्यंत कोर्टामध्ये जी गोष्टी घडल्या होत्या ती वेगळंच झालं, पण अखेर या रेकॉर्डिंगने सगळं चित्र बदलवलं. एक असं मोठं नाव जे आजपर्यंत लपलं होतं ते नाव आता बाहेर आलं आहे. आता आणखी 2 आरोपींची नावे याच्यात समोर आले आहे. खरं तर या प्रकरणामध्ये पूर्वीपासून ज्या सुनावण्या सुरू होत्या तब्बल 20 पेक्षा जास्त वेळा यावर सुनावणी झाली होती. पण मागील 15 दिवसांमध्ये निर्णायक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली होती, कारण की दोष निश्चिती करण्यात आली होती. पण अचानक या प्रकरणामध्ये एक वेगळाच वृष्ट आला. एक अशी रेकॉर्डिंग की ज्यामुळे एक मोठं नाव समोर आलं. या प्रकरणात आरोपीचे वकील नेहमी म्हणत होते की वाल्मिक कराड त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते, उपस्थित नव्हते, तर त्यांचा याज्ञेशी काय संबंध. कदाचित या युक्तिवादामुळे त्यांना कदाचित शिक्षा मिळाली नसती, कदाचित जामीनही मिळाला असता. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तो हुकुमाचा एक एक्का बाहेर काढला, आणि ज्यामुळे अक्षरशः आकाचा आका देखील गुंतणार. आता मग कोण आहे, कोणतं ते मोठं नाव आहे, या पुराव्यामध्ये काय बाहेर आलं आहे, मग अचानक कोर्टात नेमकाच काय घडलं, कोणती ती रेकॉर्डिंग आहे जी इतके दिवस लपवून ठेवण्यात आली होती, त्या गुप्त कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय आहे ज्यामुळे आरोपीला गुन्हा कबूल करावा लागला. कोर्टाच्या बंद दाराआड आरोपीने नेमकं असं काय सांगितलं. कॉल रेकॉर्डिंग बाहेर आल्यानंतर आरोपी पहिल्यांदा काय बोलला, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता की संतोष देशमुख प्रकरणात न्याय कधी मिळणार. कोर्टात तारखांचे सत्र सुरू होते, पण अचानक एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली, एक अशी गुप्त क्लिप ज्यामुळे आरोपी पूर्णपणे अडकला. गुन्हा कबूल करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता. जेव्हा वाल्मिक कराडला कोर्टाने पहिल्यांदा बोलायची संधी दिली तेव्हा तो कोर्टात जे काही बोलला ते ऐकून उपस्थित सर्वजण आणि न्यायालय स्तब्ध झाले. कोर्टामध्ये जो ऐतिहासिक निर्णय घडला त्याला मुख्य कारण ठरली ती कॉल रेकॉर्डिंग जी आजपर्यंत बाहेर आली नव्हती. आता या प्रक्रियेत नेमकं काय होणार, काय शिक्षा सुनावली जाणार, याविषयी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. कोणती तारीख समोर आली आहे आणि आरोपीचा अंत केव्हा निश्चित होणार. रेकॉर्डिंगमध्ये असं काय समोर आलं की ज्यामुळे सगळ्या तारखा जाहीर झाल्या. पहा, मागील वर्षभरापासून वाल्मिक कराडने स्वतःच्या सुटकेसाठी आणि दोषमुक्तीसाठी वेळोवेळी अर्ज केले होते, जामिनासाठी प्रयत्न केले होते. हा खटला कसा लांबवता येईल आणि यातून आपली सुटका कशी होईल यावर कराडचा भर होता. कराडकडे एकच बचावाचा मुद्दा होता की मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो. जो गुन्हा घडला, जे दुर्दैवी प्रकरण घडलं, ते घडवणारे दुसरेच होते. त्याचं नेहमीप्रमाणे हेच म्हणणं असायचं की मी तिथे नव्हतोच तर माझ्यावर गुन्हा कसा दाखल होईल. हा गुन्हाच मुळात माझ्यावर चुकीच्या पद्धतीने लावला आहे, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला होता. पण म्हणतात ना, न्यायदेवतेचा न्याय हा मिळतोच. थोडा उशीर झाला तरी मिळतो, पण तो खरा असतो. आणि अगदी तसंच घडलं.
अचानक ती कॉल रेकॉर्डिंग समोर आली, जी आजपर्यंत गुप्त होती. ही रेकॉर्डिंग स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पुराव्यानिशी कोर्टामध्ये दाखल केली आणि त्यामुळे या केसचा सगळा गेमच पलटला. याआधी 23 व्हिडिओ या खटल्यात दाखवण्यात आले होते, पण ही एक रेकॉर्डिंग अशी होती जी पहिल्यांदा समोर आली आणि त्यामुळे आरोपीचा खेळ संपला. मग या रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय होतं की ज्यामुळे फासी उलटले? अजून अतिरिक्त 2 आरोपी कोणते समोर आले, ज्यांना देखील आता शिक्षा होणार आहे? कोणतं मोठं नाव त्याच्यामध्ये समोर आलं आहे? आकाचा आका कोण आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 23 डिसेंबरला न्यायालयामध्ये एक सुनावणी पार पडली होती, पण आज अचानक जे घडलं ते वेगळं आहे. 23 डिसेंबरला कोर्टामध्ये बराच युक्तिवाद झाला. सुनावणीच्या सुरुवातीला न्यायाधीशांनी या प्रकरणातील सगळे आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे या सगळ्यांच्या गुन्ह्याबद्दल माहिती वाचून दाखवली. सोबतच न्यायाधीशांनी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतरचा तो दुर्दैवी घटनाक्रम सगळा आरोपींसमोरच मांडला. आणि त्यानंतर न्यायाधीशांनी आरोपींना एक प्रश्न विचारला. या प्रश्नानंतर कोर्टात जे नाट्य घडलं ते कोणालाच माहीत नव्हतं. कोर्टाच्या बंद दाराआड ज्या गोष्टी घडल्या त्या नेमकं काय होत्या? कोणती ती रेकॉर्डिंग आहे की ज्यामुळे आरोपीचा बचाव संपला? उज्ज्वल निकम यांनी तारखेबाबत आज नेमकं काय सांगितलं? कोर्टाच्या त्या भिंतीआड घडलेली ती घटना आणि संतोष देशमुख यांच्या बंधूंनी पत्रकारांना नेमकं काय सांगितलं? कोणत्या प्रकारची शिक्षा होणार? काय तारीख आहे? कोणतं ते नाव नेमकं समोर आलं? कोणतं मोठं नाव आहे? काय त्या पुराव्यात सापडलं? पहा, न्यायाधीशांनी सगळ्यात आधी आरोपींना विचारलं, तुमच्यावर लावलेला गुन्हा तुम्हाला मान्य आहे का? तेव्हा वाल्मिक कराड आणि बाकीच्या आरोपींनी सांगितलं की आमच्यावर लावलेले गुन्हे आम्हाला मान्य नाहीत. आता पहा, खरं तर इथे त्यांनी सत्य सांगायला पाहिजे होतं, पण ते डायरेक्ट म्हणाले आम्हाला गुन्हा मान्य नाही. आता सगळे पुरावे त्यांच्या विरोधात होते. फक्त ती रेकॉर्डिंग अजून बाहेर यायची बाकी होती. ती रेकॉर्डिंग आल्यावर सगळं चित्र बदलणार होतं, पण तरीही छातीठोकपणे ते म्हणाले की आमच्यावर लावलेले गुन्हे आम्हाला मान्य नाहीत. हे ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जे वाक्य वापरलं त्याची कल्पना कोणीच केली नव्हती. तेव्हा वाल्मिक कराड भर कोर्टात म्हणाला, मला बोलायचंय, मला काहीतरी सांगायचंय, मला बोलण्याची संधी दिली जावी. वाल्मिक कराड सगळ्या आरोपींच्या मध्येच बोलू लागला. यावेळेस न्यायाधीशांनी कराडला चांगलंच फटकारलं. त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं, तुला जेवढं विचारलंय तेवढंच सांग, हो किंवा नाही, जास्त बोलण्याची गरज नाही. न्यायाधीशांनी फटकारलं तरी वाल्मिक कराडने आपलं बोलणं चालूच ठेवलं. त्यानंतर तो जी 2 वाक्य बोलला त्यामुळे कोर्टामध्ये एकच तणाव निर्माण झाला. कराड म्हणाला, मला राजकीय द्वेषातून या खटल्यात फसवण्यात आलंय, माझा याच्याशी काही संबंध नाही. या सगळ्या विधानामुळे कोर्टात काही वेळ शांतता पसरली. तो असं का बोलला याच्यामागचं कारण शोधणं गरजेचं होतं. पण जेव्हा ती रेकॉर्डिंग समोर आली त्यानंतर सगळ्या आरोपींचा खोटेपणा उघड झाला. आरोपी जे छाती ठोकपणे म्हणत होते की आरोप मान्य नाही, आम्हाला राजकीय हेतूने फसवले आहे, त्या सगळ्याचा पर्दाफाश झाला. खरा ट्विस्ट कोर्टामध्ये तेव्हा आला जेव्हा आरोपींवर आरोप निश्चित झाले. 23 डिसेंबरच्या अगोदर जर बघायला गेलं तर 19 डिसेंबरला कोर्टामध्ये जी सुनावणी झाली होती त्यावेळेस आरोपींनी संतोष देशमुखांना कशा प्रकारे संपवलं याचे 23 व्हिडिओ सादर झाले होते. ते 23 व्हिडिओ इतके भयानक होते की न्यायाधीशांनी बघितले, देशमुख कुटुंबियांनी बघितले तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. हे पुरावे ओरडून सांगत होते की आरोपींचा हा सगळा प्रकार अमानुष आहे. आरोपींवर खटला चालवण्यात यावा असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आणि त्याच आधारावर न्यायाधीशांनी संतोष देशमुख प्रकरणातील अटकेमध्ये असणारे 7 आरोपी आणि फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावर आरोप निश्चित केले. म्हणजे सगळ्या आरोपींनी गुन्हा केला याचा भक्कम पुरावा मिळालाय. सर्व आरोपींनी कट रचून हा जो प्रकार घडवला, खंडणी मागितली, जातीवाचक शिवीगाळ केली, या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे सर्व गंभीर आरोप आता अटकेमध्ये असणाऱ्या प्रत्येक आरोपीवर निश्चित झाले आहेत. पण आता आरोपींना कोणती शिक्षा होणार? काय कठोर शिक्षा मिळणार? कशा पद्धतीने हे प्रकरण फिरलं याचे मुख्य कारण म्हणजे ती एक कॉल रेकॉर्डिंग. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्व आरोपींवरचे आरोप निश्चित झाल्यामुळे आता वाल्मिक कराडची मोठी अडचण झाली आहे. वाल्मिक कराड पहिल्यापासून या खटल्यामध्ये माझा काही सहभागच नाही, मला जाणून बुजून अडकवलं जातंय असा कांगावा करत होता. त्याचे वकीलही तोच दावा करत होते. यासाठी कराडने अनेक वेळा दोषमुक्ती आणि जामिनासाठी अर्ज केला होता, पण कोर्टाने ते सर्व अर्ज फेटाळून लावले. आता धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडवरचा जो आरोप निश्चित झालाय त्याबद्दल 23 तारखेला कोर्टात सुनावणी झाली, तरी देखील कराडने दोषमुक्तीसाठी पुन्हा एकदा अर्ज केलाय.
पण त्या अर्जाला आता काहीच महत्त्व उरलं नाही, कारण आरोप निश्चित करताना त्यावर मकोका म्हणजेच संघटित गुन्हेगारीचा शिक्का मारला गेला आहे. खंडणी मागणे, त्यानंतर संतोष देशमुखांचे अपहरण, मारहाण आणि नंतरचा दुर्दैवी प्रकार, या सर्व कटाचा मास्टरमाइंड आणि आरोपी नंबर 1 म्हणजे वाल्मिक कराड आहे, असं कोर्टाने ग्राह्य धरलं आहे. कराडच्या वकिलांनी कोर्टात दावा केला की कराडवरती लावलेला मकोका चुकीच्या पद्धतीने लावलाय. संतोष देशमुखांचा जो प्रकार झाला त्यावेळेस वाल्मिक कराड घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता. पण माननीय कोर्टाने कराडच्या वकिलांचा हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये जी चार्जशीट दाखल केली त्यात 8ही आरोपींचे लोकेशन, काही चॅटिंग्स आणि महत्त्वाच्या कॉल रेकॉर्डिंग्ज होत्या. यामध्ये देशमुखांचे केलेले व्हिडिओ, देशमुखांवर अत्याचार सुरू असताना निर्लज्जपणे आरोपींनी केलेला आनंद, दिलेली शिवीगाळ अशा गोष्टी रेकॉर्डिंगमध्ये आहेत. त्या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यात आली. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तो खंडणीविषयी बोलतोय. त्यानंतर खंडणी वसूल करताना देशमुख जर आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा, असा आदेश वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला दिल्याचा संवाद त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट ऐकू येतो आहे. उज्ज्वल निकम यांनी हे पुरावे कोर्टात दाखल केले. यावरून हे जवळपास निश्चित झाले आहे की वाल्मिक कराड हाच या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. खंडणी देण्यासाठी विरोध केला म्हणून प्लॅनिंग करून, अपहरण करून अमानुषपणे देशमुखांसोबत हा प्रकार घडवला, असा आरोप सगळ्या आरोपींवर आता सिद्ध होत आहे. आता फक्त एवढंच नाही, वाल्मिक कराडची एक मागणी होती की फक्त देशमुख प्रकरणातील गुन्ह्याबद्दलच त्याचा विचार केला जावा. पण कोर्टाने त्याला स्पष्ट नकार दिला. वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी जे इतर गुन्हे केले त्याचा देखील कोर्टात विचार केला जाईल. त्याबरोबरच हा संघटित प्रकारचा गुन्हा आहे, त्यामुळे सर्व आरोपींवरती मकोका निश्चित झाला आहे. आता मकोकामधून एकालाही सुटता येणार नाही. यापुढे जर वाल्मिक कराडने जामिनासाठी अर्ज केला तर त्याला ट्विन टेस्ट पार करावी लागणार आहे. म्हणजे पहिलं आपण निर्दोष आहोत हे कोर्टाला पटवून द्यावं लागेल, आणि दुसरं म्हणजे जामिनावर सुटल्यावर तो पुन्हा दुसरा गुन्हा करणार नाही हे देखील पुराव्यानिशी कोर्टाला सांगावं लागेल. पण वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग, खंडणीची मागणी, त्याच्या आदेशावर चालणारी टोळी, या सगळ्या पुराव्यांमुळे वाल्मिक कराड हाच या प्रकरणातला मुख्य मास्टरमाइंड आहे हे सिद्ध होताना दिसतंय. त्यामुळे त्याला जामीन मिळणं जवळपास अशक्य आहे. आता या प्रकरणात ही केस जर रेअरेस्ट ऑफ द रेअर ठरली तर सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते किंवा जन्मठेप तर नक्कीच आहे. जर घडलेला गुन्हा अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने झाला असेल, गुन्हेगाराने अत्यंत नीच हेतूने किंवा समाजातील दुर्बल घटकावर हल्ला केला असेल आणि गुन्हेगार सुधारण्याची कुठलीच शक्यता नसेल, तर त्या केसला रेअरेस्ट ऑफ द रेअरमध्ये टाकलं जातं, ज्यामुळे आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा होऊ शकते. आता याची पुढील महत्त्वाची सुनावणी जानेवारीमध्ये 8 तारखेला होणार आहे. या प्रकरणातील ही कदाचित शेवटची किंवा निर्णायक सुनावणी असेल. त्यामुळे आता नक्कीच यामध्ये मोठी आणि कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. तर तुमच्या मते अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा व्हायला पाहिजे हे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.